सध्या आपण आहोत रांजणगावात. या ठिकाणी मोठी प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातून आज ज्योतिवहिनी मानसिंग पाचुनकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याचबरोबर रांजणगाव गणातून महेश बापू फंड असेल, त्याचबरोबर कारेगाव कानूर या गणातून आपण पाहतोय निर्मला शुभम नवले हे देखील आपला पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय ज्योतिवहिनी असतील, मानसिंग भाई असतील, त्याचबरोबर महेश बापू फंड असतील, हे आपल्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. थेट आपण उमेदवारांची बातचीत करूयात, एकंदरीत कशी तयारी झाली त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर आज अखेर तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय ह्या जिल्हा परिषद गटातून. काय एकंदरीत तयारी झालेली आहे? कशा पद्धतीचा तुम्हाला एवढ्या दिवसात प्रतिसाद मिळालेला, काय सांगाल? नमस्कार. प्रतिसाद तर अप्रतिमच आहे. म्हणजे जिथे जाऊ तिथे खूप सारा प्रतिसाद मिळत आहे आणि तयारी म्हणाल तर आम्ही वाजत-गाजत आज फॉर्मची तयारी केलेली आहे आणि तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघतच असाल बाहेर पण आणि घरात पण. तर अशी सगळी तयारी आहे. खरं तर अनेक महिन्यांपासून तुमची तयारी सुरू होती. महिला असेल, ज्येष्ठ नागरिक, या संपूर्ण गटातील लोक असतील, त्यांच्यामध्ये तुम्ही फिरत होतात. आज तो दिवस आलेला आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल करतात. एकंदरीत काय सांगाल याबद्दल? खूप आनंद होतोय. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, की जो कार्यकर्त्यांनी खरं महिला ज्यावेळेस राखीव आलं बाबा तिथे, तर जो कार्यकर्त्यांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वास कुठेतरी आज सार्थ ठरतोय, असं म्हणते. जसं तुम्ही सांगितलं, वाजत गाजत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. काय एकंदरीत विजयाचा विश्वास वाटतोय तुम्हाला? 100% विजयाचा विश्वास वाटतोय. कारण कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि त्यांचा प्रतिसाद हा अगदी अगणित आहे.